नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। परंडा वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांचा मनमानी कारभार। बेकायदेशीर वीज घेणाऱ्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ। तक्रारदाराने दिला उपोषणाचा इशारा। अधिकाऱ्यांकडून दोषींना पाठीशी का घातले जात आहे, चौकशीची मागणी। वीज वितरण कंपनीच्या नुकसानीला अधिकारी जबाबदार। तक्रारदार अलबत्ते यांचा आरोप। काय तक्रार आहे तुमची? एमएससीबीच्या विरोधात तक्रार आहे। गेले 4 महिने झालं मी तक्रार दिली, ते दखल घेत नाही, जाणून बुजून पाठीशी घालतात अधिकारी आकडे टाकले। कुणा कुणाला भेटला होता तुम्ही? मी एमएससीबीच्या साठे साहेबाला 3 महिन्यापासून प्रयत्न करतो। काय म्हणले ते उडवडीची उत्तर देतात। या बातमीचे प्रायोजक आहेत एंजल वन कंपनी शाखा परंडा। सर्वांसाठी आनंदाची बातमी। आपल्या देशातील शेअर मार्केटमधील नामांकित मुख्य कंपनी एंजल वन यांची फ्रँचायझी परंडा तालुक्यात सुरू होत आहे। त्यासाठी सुशिक्षित महिला कर्मचारी यांची आवश्यकता आहे। इच्छुक महिलांनी एका आठवड्याच्या आत 90 11 45 14 39 या क्रमांकाशी संपर्क साधावा। आता बातमी विस्ताराने। परंडा ग्रामीण हद्दीतील नगर परिषदेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेलच्या डीपीवरून अनेक शेतकऱ्यांनी बेकायदेशीर वीज आकडे टाकून घेतले आहे। या प्रकरणी कारवाई करावी, अन्यथा बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा मारुती अलबत्ते यांनी दिला आहे। दिनांक 7 एप्रिल रोजी तहसीलदार व उपकार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की परंडा ग्रामीण हद्दीतील डीपीवर अनेक शेतकऱ्यांनी बेकायदेशीर आकडा टाकून वीज घेतली आहे। या प्रकरणी नगर परिषदेने उपकार्यकारी अभियंता यांना लेखी पत्र देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले असताना वीज वितरण कंपनीच्या परंडा कार्यालयातील अधिकारी यांनी जाणीवपूर्वक वीज चोरांना पाठीशी घालून अप्रत्यक्ष मदत करीत आहेत। ही बाब गंभीर असून अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे वीज वितरण कंपनीचे नुकसान होत आहे। या अवैधपणे आकडा टाकून वीज घेणाऱ्या लोकांना वीज वितरण कंपनीचे अधिकारी पाठीशी का घालत आहेत, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा दिनांक 15 एप्रिल रोजीपासून परंडा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा मारुती खंडू अलबत्ते यांनी दिला आहे। मारुती खंडू अलबत्ते, परंडा। काय तक्रार आहे तुमची? एमएससीबीच्या विरोधात तक्रार आहे। गेले 4 महिने झालं मी तक्रार दिली, ते दखल घेत नाही, जाणून बुजून पाठीशी घालतात अधिकारी वर्ग। काय तक्रार काय आहे? जॅकवेलचा डीपी 24 तास तो बंद करण्यात यावा। आणि कुठे आहे तो डीपी? शिना जॅकवेल बंधारा, जुना पाणी पुरवठा नगरपालिकेचा जुना पाणी पुरवठा योजनेचा नगरपालिकेचा डीपी आहे का तो? हो। कोणी अधिकृतपणे आकडे टाकून बरेचशा शेतकऱ्यांनी त्याच्यावर कब्जा केला। आकडे टाकले त्याच्यावर? आकडे टाकले। कुणा कुणाला भेटला होता तुम्ही? मी एमएससीबीच्या साठे साहेबाला 3 महिन्यापासून प्रयत्न करतो। काय म्हणले ते उडवडीची उत्तर देतात। बरं, आता काय म्हणून मागणी आहे तुमची? आमचा म्हणजे 24 तास डीपी तो कायमस्वरूपी बंद करण्यात यावा। ती नगरपालिका डीपीवर घेतलेलं आहे का? नगरपालिकेच्या डीपीवरून अनधिकृतपणे आकडे टाकून वायर टाकून जोडणे घेतले। उपोषण कधीपासून करणार आहे तुम्ही? 15/4 पासून। 15 एप्रिल पासून? 15 एप्रिल पासून। जर तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर तुम्ही उपोषण करणार? तुम्ही नगरपालिकेत तक्रार केली होती का? नगरपालिकेत माहिती अधिकारात मी फॉर्म दिला। नगरपालिकेनं अनधिकृतपणे आम्ही कोणाला दिले नाही असं पत्र दिलं त्यांनी, आणि ते एमएससीबीला त्या तारखेला, तर तारीख काय माझ्या लक्षात नाही, गेल्या 2 महिन्यापासून नगरपालिकेनं मुख्य अधिकाऱ्यानं ह्यांनी पत्र दिलं। कुणाला दिलं पत्र ते? एमएससीबीच्या मुख्य साठे अभियंत्याला। काय म्हणून दिलेलं आहे? एमएससीबीचा तो डीपी आमचा पाणी पुरवठा बंद आहे कायमस्वरूपी, तुम्ही ते बंद करून टाका, नसता जबाबदारी आपली राहील असं शिव मॅडमने पत्र दिलंय? पत्र दिलेलं। तरी पण कारवाई केली नाही? तरी पण कारवाई केली नाही। हे सगळे अधिकारी वर्ग संबंधितांना पाठीशी घालतात। महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।